नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का, स्ट्रीटवरची अंडा भुर्जी ही नक्की तितकीच चणचणीत, रंगतदार आणि टेस्टी का लागते? तर चला आज आपण त्याचे काही सिक्रेट्स पाहूयात. सर्वप्रथम तुम्हाला 2 ते 3 हिरव्या मिरच्या लांब कापून गरम गरम तेलामध्ये टाकून घ्यायच्यात आणि 2 मोठे कांदे इथे आपल्याला वापरायचे आहेत. 2 मोठे कांदे आपल्याला मीडियम साईजवरती कापून घ्यायचे आहेत आणि ते हलके परतून घ्यायचे आहेत. कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाही आहे, तो हलका परतायचा आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा आले लसणाची पेस्ट टाकायची आहे. आलं लसणाची पेस्ट ही आपल्याला पूर्ण कांद्यामध्ये मिसळेल अशा पद्धतीनं परतायची आहे आणि पेस्ट परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 1.5 चमचा लाल तिखट घालायचं आहे. इथेच खरी गंमत असते, मस्तपैकी रंग भुर्जीला येतो. आणि 1.5 चमचा लाल तिखट घातल्यानंतर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला मी इथे घालून घेतलेला आहे. यानं काय होतं ना, मस्त असा फ्लेवर येतो, रंग तर चढतोच पण चवही अत्यंत सुंदर लागायला लागते. तर अशा पद्धतीनं आता हा मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ हलकं मुरलं की यामध्ये 2 मोठ्या कांद्यांना 3 अंड्याचं प्रमाण मी ठेवलेलं आहे. तर ही 3 अंडी 2 मिनटं आपल्याला थांबायचं आहे आणि त्यानंतर कडेकडेनं मिक्स करायला घ्यायची आहेत. यानं काय होतं ना, भुर्जी गिचकी होत नाही आणि मस्त मोकळी मोकळी अशी भुर्जी तयार होते. हलक्या हातानं परतत थांबायचं आहे आणि तुम्हाला फार लपतपीत हवी असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा सपका यावर मारायचा आहे. तर अशा पद्धतीनं भुर्जी केली तर चवदार खमंग होईलच आणि मस्त लागेल. तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.